नमस्कार मित्रांनो, बातमी न्यूज यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंडियन एअरफोर्स अग्निवीर वायूच्या अंतर्गत अग्निवीर वायू नॉन कॉम्बिटंट इनटेक 2025 ची जी जाहिरात आहे 02/2025 याच्या हॉस्पिटॅलिटी अँड हाऊसकीपिंगचा जो फॉर्म आहे ऑफलाईन फॉर्म, तो ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भातली संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या अगोदर आपण 8 फेब्रुवारी 2025ला या संदर्भातील व्हिडिओ जाहीर केला होता, त्याच्यामध्ये आपण 10वी पाससाठी भारतीय वायुदलात अग्निवीर म्हणून 30,000 रुपये पगाराची नोकरी जाणून घ्या संपूर्ण माहिती या मथळ्याखाली आपण हा व्हिडिओ पब्लिश केला होता. या व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि याच व्हिडिओमध्ये आम्हाला कमेंट्स मिळाल्या, त्या ठिकाणी हा फॉर्म जो आहे ऑफलाईन तो कसा भरायचा या संदर्भातील व्हिडिओ टाका म्हणून काही कमेंट्स आल्या. तर त्यासाठीच आम्ही 2-4 दिवसापासून प्रयत्न करत होतो आणि आम्ही त्याची तयारी करून हा व्हिडिओ तयार केला आहे. तो तो व्हिडिओ आता आम्ही या ठिकाणी पब्लिश करतो आहोत. तर आपण जाणून घेऊ ऑफलाईन फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे. अग्निवीर वायू नॉन कॉम्बडंट इन टेक 02/2025 या जाहिराती अंतर्गत हॉस्पिटॅलिटी आणि हाऊसकीपिंगसाठी जो ऑफलाईन फॉर्म आहे तो कसा भरायचा ते आपण जाणून घेऊ. त्यानंतर अर्ज भरण्यापूर्वी आपण पाहू काय काय आवश्यक कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत. सगळ्यात अगोदर एक पासपोर्ट फोटो आपल्याला आवश्यक आहे आणि तो पासपोर्ट फोटो कसा असला पाहिजे याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यानंतर 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र, त्याची झेरॉक्स आपल्याला लागणार आहे. आधार कार्डची झेरॉक्स, त्याची आपल्याला एक स्वसाक्षांकित प्रत लागणार आहे. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे चरित्र प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. अनुभव जर असेल तुम्हाला हॉस्पिटॅलिटी किंवा हाऊसकीपिंगचा जर तुम्हाला अनुभव असेल तर त्या संदर्भातलं अनुभव प्रमाणपत्र आपल्याला त्याची झेरॉक्स तयार ठेवायची आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे लागणार आहे ते कुरिअर पाकिट एक लागेल आणि साहजिकच फॉर्म भरण्यासाठी पेन आपल्याला लागणार आहे. तर सर्वात अगोदर आपण पासपोर्ट फोटोबद्दल बघू. जो फोटो आहे तो फोटो या पद्धतीचा असला पाहिजे. आपल्याला एक काळी पाटी घ्यायची आहे. त्या पाटीवरती आपल्याला खडूनी नाव लिहायचं आहे. नेम म्हणून टाका, लिहायचं आहे आपल्याला. हे खडूनी पांढरा खडू घ्यायचा आहे. काळ्या पाटीवरती NAME नेम डॅश करून आपलं नाव लिहा. आता इथे फॉर एक्झाम्पल उदाहरणादाखल एक नाव लिहिलेलं आहे, तसं आपल्याला इंग्लिशमध्ये कॅपिटल अक्षरात संपूर्ण अक्षर कॅपिटल काढायचे. अशा पद्धतीने आपलं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव या पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही आडनावाने सुद्धा सुरुवात करू शकता किंवा नावाने सुद्धा सुरुवात करू शकता. त्यानंतर डेट ऑफ फोटो, ज्या तारखेला आपण फोटो घेत आहोत तर डेट ऑफ फोटो असं लिहा किंवा डेट ऑफ फोटो टेकन असंही लिहू शकतो, पण तिथे जागा कमी असेल तर डेट ऑफ फोटो टाकून खाली आपण तारीख टाकायची ज्या तारखेला आपण फोटो घेत आहोत. जसं 17 फेब्रुवारी 2025ला हा फोटो घेतलेला आहे, 17-02-2025 असं लिहिलेले. तर सर्व कॅमेऱ्यात समोर बघायचे, दोन्ही कान आपले आले पाहिजे, सरळ समोर बघायचे आपल्याला आणि या पद्धतीने आपल्याला हा फोटो घ्यायचा आहे. हा पासपोर्ट फोटो आपल्याला प्रिंट करून घ्यायचा आहे आणि हा फोटो आपल्याला फॉर्मवरती लागणार आहे पुढे. त्यानंतर आपलं 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र आहे, त्याची झेरॉक्स घ्यायची, त्याच्यावरती सेल्फ अटेस्टेड म्हणजे आता इथे जशी ही विभागीय सचिवाची सही आहे तशी या झेरॉक्सवरती, आता ही कलर प्रिंट आहे याच्यावरती जी झेरॉक्स आहे, झेरॉक्सवरती इथे जिथे कुठं ब्लँक स्पेस असेल तिथे आपल्याला स्वतःची सही करायची, म्हणजे त्याला सेल्फ अटेस्टेड असं म्हणतात. त्यानंतर 10वीचा बोर्ड झाल्याच्या नंतर चरित्र प्रमाणपत्र हे आहे पोलीस व्हेरिफिकेशन, हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हे कुठे निघणार? CSC केंद्र किंवा महाऑनलाईन केंद्र जे आहेत त्या महाऑनलाईन केंद्रात आपल्याला जायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन चरित्र प्रमाणपत्रासाठी पोलीस व्हेरिफिकेशनसाठी टाकता येतं. हा जो चरित्र प्रमाणपत्र आहे हे चरित्र प्रमाणासाठी ऑनलाईन अप्लिकेशन केल्याच्या नंतर तुम्हाला त्याची प्रिंट घ्यायची आहे. जे जवळचं पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी जाऊन त्याला व्हेरीफाय करायचं आहे. ते व्हेरीफाय केल्याच्या नंतर SP ऑफिसवरून आपल्याला या पद्धतीचे कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळत असतं. ही कॅरेक्टर सर्टिफिकेटची झेरॉक्स आपल्याला काढून घ्यायची आहे. त्याच्यावरती सुद्धा एक सिग्नेचर आपल्याला ब्लँक स्पेसमध्ये जिथं खाली जागा असेल तिथं करायची आहे. तर हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या फॉर्मसाठी लागणार आहे. त्यानंतर जर हॉस्पिटॅलिटी आणि हाऊसकीपिंग किंवा हॉस्पिटॅलिटी किंवा हाऊसकीपिंग दोन्हीपैकी कुठलाही जर अनुभव तुम्हाला असेल कुठल्याही विभागात, तर त्याचं जे लेटर हेड आहे त्या विभागाचं, त्या लेटर हेडवरती तुम्हाला त्याचा अनुभव प्रमाणपत्र घेऊन ठेवायचं आहे. जर असेल तर, नसेल तरी तुम्ही अर्ज करू शकता, पण जर असेल तर ते अनुभव प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला या अर्जासाठी लागणार आहे. त्यानंतर हा जो अर्ज आहे, सध्याची जी जाहिरात आहे या जाहिरातीनुसार 24 फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख आहे अर्ज पोहोचण्याची. जो ऑफलाईन अर्ज आहे तो कुरिअरने आपल्याला पोस्टाने पाठवायचा आहे. तर त्याची तिथे जो अर्ज आहे आपला तो पोहोचण्याची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे. त्या हिशोबाने आपल्याला हा अर्ज लवकरात लवकर भरून पाठवायचा आहे. तर त्यामुळे आपण आता वेळ न दवडता अर्ज कसा भरायचा ते पाहून घेऊ. अर्ज कसा करावा, तर त्यासाठी आपल्याला https://agnipathvayu.cdac.in म्हणजेच https://agnipathvayu.cdac.in या वेबसाईटवर जायचे. इथे गेल्याच्या नंतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल. त्या ठिकाणी अग्निवीर वायू नॉन कॉम्बडंट या ऑप्शनमध्ये जायचं आहे. इथे ॲप्लिकेशन फॉर्म्स या ऑप्शनवर गेल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म डाउनलोड करायचा आहे.
तो डाउनलोड केलेला फॉर्म या पद्धतीचा दिसेल. इथे 3 ते 4 पेजेस त्या ठिकाणी असतील फॉर्मचे. या पद्धतीचा फॉर्म असेल. आता हा फॉर्म आपल्याला बघायचा की कसा भरायचा आहे तो आपण पाहूया. अशा रीतीने हा फॉर्म आहे. हा नमुना एक भरलेला आहे. तर आपण कसा भरायचा ते पाहू. फॉर्म फोटो आपण जसा बघितला, तो पासपोर्ट फोटो म्हणजे आपला स्वतःचा काढलेला जो फोटो आहे उमेदवाराचा, तो इथे आपल्याला चिटकवायचा आहे. तो चिटकवल्याच्या नंतर त्याच्यावरती एक क्रॉस सिग्नेचर करायची या पद्धतीने. या अर्धी फोटोवर अर्धी खाली अशी ही सिग्नेचर करायची. इथे आपल्याला काहीच भरायचं नाही. रोल नंबर वगैरे काही टाकायचं नाही, रजिस्ट्रेशन नंबर काही टाकायचं नाही. ज्या स्ट्रीमसाठी आपण अर्ज करत आहोत, जसं की हॉस्पिटॅलिटीसाठी करत असेल तर हॉस्पिटॅलिटी स्ट्रीम, जर तुम्ही इथे हॉस्पिटॅलिटी असेल किंवा हाऊसकीपिंग असेल, तर तुमचं जो विभागासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, ज्या पदासाठी अर्ज करायचा, हॉस्पिटॅलिटी असेल किंवा हाऊसकीपिंग असेल, तर ते इथे आपण हॉस्पिटॅलिटी स्ट्रीम किंवा हॉस्पिटॅलिटी किंवा हाऊसकीपिंगचा जो स्ट्रीम आहे तो इथे आपण टाकणार. त्यानंतर इथे नेम ऑफ द अप्लिकंट, इथे तुमचं नाव येईल. तर जसं 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती आहे, बोर्ड सर्टिफिकेट आपण जसं बघितलं, बोर्ड सर्टिफिकेटवरती अगोदर आपल्याला माहिती झेरॉक्स आपल्या समोर घ्यायची आहे. त्याच्यावरती माहिती पाहायची आहे की आपल्या बोर्ड सर्टिफिकेटवरती कशा पद्धतीने नाव आहे. इथे जसं की सरनेम या ठिकाणी अगोदर दिसतंय, तर सरनेम आपल्याला त्या ठिकाणी अगोदर टाकायचं आहे. जसं स्पेलिंग आहे तसं जसं तसं टाकायचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम, याच पद्धतीने आपल्याला या अर्जामध्ये भरायचं आहे. या ठिकाणी आपल्याला लास्ट नेम अगोदर टाकायचं आहे. आता इथे माहिती भरताना संपूर्ण कॅपिटल अक्षरात म्हणजे मोठी एबीसीडी मध्ये भरायचं आहे. तिथे आपण डेमो म्हणून लास्ट नेम लिहिलेले आहे. तर इथे काय येईल, तुमचं सरनेम येईल. म्हणजे जसं 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती नॉर्मली अगोदर लास्ट नेम असते, तर या ठिकाणी सरनेम तुम्ही टाकणार. त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम इथे टाकणार. त्यानंतर मिडल नेम म्हणजे आडनाव, तुमचं नाव आणि वडिलाचं नाव. या पद्धतीने 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती माहिती रचना असते. ज्याच्या कोणाच्या 10वीच्या बोर्डवरती समजा जर अगोदर त्याचं स्वतःचं नाव असेल तर त्यांनी स्वतःचं नाव टाकायचं आहे. जर सरनेम असेल तर सरनेम टाकायचं. त्यानंतर इथे आधार क्रमांक टाकायचा. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक इथे येईल. त्यानंतर वडिलाचं नाव जसं 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती आहे तेवढंच नाव इथे टाकायचं. जसं की इथे आता वडिलाचं नाव गंपू आहे, तर या ठिकाणी आपण तेवढंच GAMPU फक्त टाकणार आहोत. इथे आता आपण एक डेमो लिहिलेले मिडल नेम म्हणून, पण इथे आपण वडिलाचं नाव जसं 10वीच्या बोर्डवर आहे तसं, पण इथे टाकताना माहिती कॅपिटलमध्ये टाकणार आपण. त्यानंतर वडिलांचा व्यवसाय, लेबर असेल लेबर, फार्मर असेल फार्मर, किंवा एखादी नोकरी सर्व्हिस असेल सर्व्हिस इथे आपण टाकणार. SCRVIC इंग्लिशमध्ये आपण लिहिणार त्या ठिकाणी मोठ्या ABCD मध्ये. तर इथे आईचं नाव, मदरचं नाव इथे टाकणार कॅपिटल अक्षरात. जसं इथे MOTHER लिहिले, तसं इथं आईचं नाव जसं 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असेल, इथे आपल्याला पाहायचं स्पेलिंग काय आहे. ते स्पेलिंग जसं तसं इथे कॅपिटल अक्षरात मोठ्या ABCD मध्ये लिहायचं आहे. त्यानंतर इथे जन्मतारीख टाकायची आपली 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती जशी असेल तशी जन्मतारीख आपल्याला इथे टाकायची आहे. तर ती जन्मतारीख तुम्हाला कशी पाहायला मिळेल, इथे आपण जायचंय 10वीच्या बोर्डवरती. आपण जाऊन मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो कशा पद्धतीने आपल्याला ते 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती इथे जन्मतारीख दिसते बघा, डेट ऑफ बर्थ. ही जन्मतारीख जी असेल, आता तुमच्या आधार कार्डवर होऊ शकते वेगळी जन्मतारीख असेल आणि 10वीच्या बोर्डवर वेगळी असेल, तर तुम्ही अशा वेळेस तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख आपल्याला आपल्या अर्जावरती नमूद करायची आहे. ओके. त्याच्यानंतर इथे तुमचं वय कॅल्क्युलेट करा आजच्या तारखेनुसार, किंवा फॉर्मची जी शेवटची तारीख आहे त्या तारखेनुसार तुमचं वय वर्षामध्ये किती भरतंय, महिन्यामध्ये, इथं तुम्हाला लिहायचं आहे. आता इथे 20 वर्ष तर 20 वर्ष लिहिले. याच्यावरती काही महिने असेल, 1 महिना 2 महिने, तर ते सुद्धा इथं इयर्स अँड मंथमध्ये आपल्याला लिहायचे. नॅशनॅलिटी इंडियन, INDIAN कॅपिटलमध्ये लिहायचं आहे. अनमॅरिडच व्यक्ती अर्ज करू शकतो म्हणून इथं अनमॅरिड टिक करा. मॅरिडला हे करा, खोडा त्या ठिकाणी. त्यानंतर बॉडी टॅटू टॅटू नसला पाहिजे म्हणून नो इथे टाका. नंतर तुमचा पत्ता इथे टाकणार आहात. तुमचं गाव तुमचं गावाचं नाव टाका. पोस्ट जे असेल ते पोस्टाचं नाव टाका. सर्व कॅपिटलमध्ये भरायचं आहे. तालुका, इथे तालुक्याचं नाव येईल. तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याचं नाव इथे येईल. आणि पिनकोड जो असेल तुमच्या शहराचा गावाचा तो इथे टाकायचा. ईमेल ID तुमचा जो असेल तो स्पष्ट अक्षरात इथे लिहायचा आहे. त्यानंतर इथे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस, आता हे 2 प्रकारचे पत्ते, करस्पॉन्डन्स ॲड्रेस म्हणजे जिथे तुम्ही राहता तो पत्ता, आणि तुमचा जो परमनंट पत्ता आहे तो इथे परमनंट ॲड्रेसमध्ये येईल. जर दोन्ही पत्ते सारखेच असतील तर दोन्ही ठिकाणी एकच पत्ता तुम्ही टाकणार आहात. आणि जर वेगवेगळे असतील तर मग तिथे तुम्हाला जिथे तुमचं सध्याचं कम्युनिकेशन होऊ शकेल, म्हणजे जिथे तुमचाशी पत्रव्यवहार होऊ शकेल करंट सध्या, तर तो पत्ता इथे करस्पॉन्डन्स ॲड्रेसमध्ये टाका. परमनंटमध्ये जिथे तुमचं मूळ गाव असेल तो पत्ता इथे तुम्ही टाकणार आहात. आणि जर दोन्ही एकच असेल दोन्ही ठिकाणी एकच पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर पोलीस स्टेशन, जे तुमचं जवळचं पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनचं नाव इथे टाकायचं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये इथे तुम्हाला 10वीची माहिती, 12वीची माहिती, जे बोर्ड आहे ते बोर्डचं नाव लिहायचं. तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड एवढं लिहिलं तरी चालते. इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाका. तुमचे सर्टिफिकेट क्रमांक जो आहे तो आपण बघू कुठे असेल तर
सर्टिफिकेट क्रमांक हे इथे असतो, प्रमाणपत्र अनुक्रमांक इथे दिसत आहे 084359. अशा पद्धतीने तुमचा जो काही सर्टिफिकेट क्रमांक असेल तो क्रमांक आपल्याला या फॉर्मवरती या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर लिहायचा आहे. तसंच 12वीचा सर्टिफिकेट क्रमांक जर असेल 12वी झालेली तर 12वीचा सर्टिफिकेट क्रमांक लिहायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर ती सेकंड पेजवरती आपण जाणार. सेकंड पेजवरती इथे भाषा म्हणून विचारलेली आहे तुम्हाला कोणकोणती भाषा लिहिता वाचता आणि बोलता येते. तर मराठी तर आपली आहे तर मराठी आपण लिहिली. हिंदी जर तुम्हाला लिहिता वाचता बोलता येत असेल तर हिंदी लिहा. इंग्लिश सुद्धा असेल तर तुम्ही इथे कॉमा करून हिंदी सुद्धा लिहू शकता. त्यानंतर डिटेल ऑफ पोस्ट सर्व्हिस. तर त्या अगोदर जर काही डिटेल्स ऑफ पास्ट सर्व्हिसेस याच्या अगोदर जर कुठला जॉब वगैरे तर तुम्ही केलेला असेल त्याचा अनुभव असेल तर इथे तुम्ही ते त्याच्याबद्दलची माहिती देऊ शकता. नसेल तर नॉट ॲप्लिकेबल म्हणून इथे इंग्लिशमध्ये कॅपिटलमध्ये लिहायचे. हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला इंग्लिशमध्ये भरायचा आहे आणि इथे लिहिताना सर्व कॅपिटल म्हणजे मोठी ABCDचा वापर करून लिहायचे. नंतर प्रेझेंट ऑक्युपेशन जर सध्या तुम्ही कुठे कार्यरत असाल काम करत असाल तर इथे तुम्ही त्याची माहिती भरू शकता. नसेल तर नॉट ॲप्लिकेबल म्हणून टाका NOTAPPLICABLE. ठीक आहे. तर जर तुमचे वडील सेवेतून वगैरे आर्मी एअरफोर्समधून रिटायर्ड वगैरे असतील किंवा डिसीज त्यांचा मृत्यू जर झाला असेल सेवेत असताना तर त्या संदर्भात इथे प्रश्न विचारलेला आहे. जर असेल तर त्याला त्या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आवश्यकता आहे. अदरवाईज नसेल तर आवश्यकता नाही. एक्सपिरियन्स जर अनुभव असेल तर या ठिकाणी त्या ज्या पदाचा ज्या कामाचा अनुभव असेल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. जसं हॉस्पिटॅलिटी असेल किंवा हाऊसकीपिंग असेल इथे तुम्हाला ते लिहायचं आणि किती वर्षाचं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आणि त्याच्या संदर्भातलं जसं सर्टिफिकेट आहे अनुभवाचं आपण अगोदर बघितलं तसं अनुभवाचं प्रमाणपत्र याच्यासोबत मला जोडावं लागणार आहे. त्यानंतर इथे तारीख टाकायची आहे. ज्या तारखेला तुम्ही फॉर्म भरणार आहात ती तारीख इथे तुम्ही टाकणार. त्यानंतर इथे तुमची सिग्नेचर करणार. आता हा डेमो सिग्नेचर आहे. अशा पद्धतीने तुमची सिग्नेचर करणार आहात कॅन्डिडेटची. उमेदवार जो फॉर्म भरते त्याची सिग्नेचर. त्यानंतर सर्टिफिकेट बाय अप्लिकंट इन्फॉर्मेशन किंवा अभविष्ट टू द बेस्ट ऑफ नॉलेज. आता ही जी एक डिक्लरेशन असते त्या संदर्भात इथे खाली तारीख लिहायची आपली. इथे पुन्हा एक सिग्नेचर करायची आहे संपूर्ण माहिती वाचून. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सांगितले डिटेल्स ऑफ सर्टिफिकेट अटॅच याच्यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही अटॅच करणार आहेत. तर याच्या ठिकाणी सर्टिफिकेट ऑफ डेट ऑफ बर्थ 10वीचं पास सर्टिफिकेट. तर 10वीचं जे पास सर्टिफिकेट तुम्ही याच्यासोबत जोडत असाल तर यस लिहा. नो असेल तर नो लिहा. मला 10वीचं सर्टिफिकेट त्याच्यासोबत लागणारच आहे. यस टाकायचे. सर्टिफिकेट ऑफ एक्सपिरियन्स अनुभव जर असेल तर यस करा. नसेल तर नो करा. तर इथे यस करा म्हणजे काय नोवर तुम्ही जर नोला खोडलं तर यस यस होईल ते आणि यसला खोडलं म्हणजे त्याचं उत्तर नो आहे. या पद्धतीने कॅरेक्टर सर्टिफिकेट जर तुम्ही त्याच्यासोबत जोडणार असाल जोडावंच लागणार आहे 6 महिन्याच्या आतलं तर इथे तुम्हाला नोवर कट करायचे म्हणजे यस आहे. यस त्याचं उत्तर आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही याच्यासोबत जोडणार आहात अशा पद्धतीने इथे टिक करायचे. त्यानंतर कन्सेंट ऑफ सर्टिफिकेट बाय पॅरेंट. आता ज्यांचं वय 17 वर्षाच्या आत आहे 17.5 वगैरे असेल तर त्यांच्यासाठी वडिलांनी हे लिहून द्यायचं आहे. तर हे कन्सेंट सर्टिफिकेट 3ऱ्या नंबरच्या पेजवरती आहे. इथे वडिलाचं नाव येईल पूर्ण. त्यानंतर हे बाय गिव्हन माय ओपन कन्सेंट फॉर माय सन. तर इथे मुलं विद्यार्थ्याचं किंवा उमेदवाराचं नाव येईल आणि त्याच्यानंतर इथे सिग्नेचर ऑफ अप्लिकंट्स पॅरेंट. तर वडिलाची सिग्नेचर इथे येईल. इथे जो कॅन्डिडेट उमेदवार त्याची सिग्नेचर येईल आणि ज्या तारखेला फॉर्म भरत आहोत त्या तारीख इथे आपण टाकणार आहोत. ज्या तारखेला आपण सही करत आहोत तारीख इथे आपण दोन्ही ठिकाणी टाकणार आहोत. नंतर जर वय 18 वर्षाच्या वरती असेल उमेदवाराचं तर मग हा जो फॉर्म आहे हा भरायची आवश्यकता नाही. त्याच्या ठिकाणी आपण हा जो फॉर्म आहे 18 वर्षाच्या वरती फॉर कॅन्डिडेट अबोव 18 इयर्स ऑफ एज हा भरायचा आहे. इथे सरळ सरळ उमेदवाराचं नाव येईल आणि इथे उमेदवाराची सिग्नेचर येणार आणि ज्या तारखेला फॉर्म भरतोय ती तारीख येणार. त्यानंतर चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हे ऑप्शनल आहे. हे भरायची आवश्यकता नाही. हा झाला आपला 3ऱ्या नंबरचा पेज. त्यानंतर 4थ्या नंबरच्या पेजवर आल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा इथे ॲडमिट कार्ड आहे. हेच ॲडमिट कार्ड आपल्याला पोस्टाने येत असते पुढील प्रक्रियेसाठी. या ठिकाणी आपला जो फोटो आपण प्रिंट केलेले आहेत ते आपल्या 5 ते 6 ते किंवा 12 फोटो आपल्याला प्रिंट करून घ्यायचे आहेत. ते पुढील प्रक्रियेसाठी सुद्धा तुम्हाला लागणार आहेत. तर आपण जसं फ्रंट पेजला फोटो चिटकवला तसंच इथे ॲडमिट कार्डवर सुद्धा फोटो चिटकवायचा आहे आणि या फोटोवरती इथे क्रॉस सिग्नेचर अशी करायची. अर्धी फोटोवरती अर्धी खाली या पद्धतीने सिग्नेचर करायची. त्यानंतर इथे तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करत आहात हॉस्पिटॅलिटी असेल किंवा हाऊसकीपिंग असेल ते इथे तुम्हाला टाईप लिहायचं आहे म्हणजे कॅपिटल अक्षरामध्ये मोठ्या ABCD. त्यानंतर इथे नाव टाका तुमचं. तर फर्स्ट नेम मिडल नेम किंवा 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जर अगोदर आडनाव असेल तर इथे तुम्हाला आडनाव टाईप करायचं आहे कॅपिटलमध्ये लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी कॅपिटलमध्ये लिहायचं म्हणजे आता फर्स्ट जसं लास्ट नेम असेल तर सरनेम इथं कॅपिटलमध्ये तुम्ही लिहिणार. जसं युअर फर्स्ट नेम इथं आलं तर इथं लास्ट नेम येईल ॲक्च्युली. आणि काहींच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती फर्स्ट नेम असेल तर ते फर्स्ट नेमसुद्धा इथे लिहू शकतात.
त्यानंतर मिडल नेम सरनेम, आणि ज्याचं सरनेम अगोदर असेल 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर तर त्यांनी इथे अगोदर सरनेम टाकायचे, नंतर फर्स्ट नेम आणि नंतर मिडल नेम, म्हणजे आडनाव, त्याचं स्वतःचं उमेदवाराचं नाव आणि वडिलाचं नाव. त्यानंतर आधार कार्ड क्रमांक इथे लिहायचा आहे, पुन्हा अगोदरच्या पेजवर आपण लिहिला होता. पुन्हा सेम इथे वडिलाचं नाव कॅपिटल अक्षरामध्ये, इथे आईचं नाव कॅपिटल अक्षरामध्ये 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार. त्यानंतर इथं डिटेल ॲड्रेस, तुमचा हाऊस क्रमांक वगैरे जो असेल जर माहीत असेल तर इथे टाका, किंवा मग डायरेक्टली गावाचं नाव टाकून तुम्ही इथे या पद्धतीने ॲट व्हिलेज नेम, तुमचं जे गाव असेल, पोस्ट असेल, तालुका, त्याच्यानंतर पोलीस स्टेशन इथे विचारलेले, तुमचं जे पोलीस स्टेशन असेल जवळचं त्या पोलीस स्टेशनचं नाव इथे लिहायचं आहे. पोस्ट ऑफिसचा नाव इथे विचारेल, ते पोस्ट ऑफिस इथे टाका. डिस्ट्रिक्ट जर तुमचा आहे जिल्हा तो इथे टाकणार, स्टेट महाराष्ट्र इथे टाकणार, MEHARASHTRA इंग्लिशमध्ये टाकायचं कॅपिटल अक्षर. नंतर तुमचा गावाचा पिनकोड टाकणार, रजिस्ट्रेशन नंबर इथे काही टाकणार नाही आहेत आपण, ही पुढची माहिती भरायची नाही, ही माहिती आपल्याला भरून ऑफिसकडनं हे लेटर ॲडमिट कार्ड परीक्षेसाठी पुढील प्रक्रियेसाठी त्यांच्या सही शिक्क्यासहित पाठवल्या जाईल. अशा पद्धतीनं हा फॉर्म भरून झाल्याच्या नंतर त्यानंतर 10वीचे बोर्ड प्रमाणपत्राची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, पोलीस व्हेरिफिकेशन किंवा चरित्र प्रमाणपत्राची झेरॉक्स, अनुभव जर असेल तर अनुभव प्रमाणपत्राची झेरॉक्स, या सर्व डॉक्युमेंट्सचे ज्या झेरॉक्स आहे त्या झेरॉक्सवरती खाली जी ब्लँक स्पेस असेल, जागा असेल, त्याच्यावरती स्वतःची सही करायची, म्हणजे सेल्फ अटेस्टेड करायची सर्व डॉक्युमेंट. हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला भरलेल्या अर्जासोबत जोडायचे, आणि मग हे सर्व डॉक्युमेंटची जो बंच आहे तो आपल्याला इन्व्हॉल्वमध्ये या ठिकाणी जे इन्व्हॉल्व आहेत A4 साईजचं, ते इन्व्हॉल्वमध्ये टाकून मग आपल्याला पोस्ट ऑफिसला जाऊन हा जो इन्व्हॉल्व आहे तो आपल्याला डिस्पॅच करायचा असेल. जसं नागपूर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, तर ज्या ठिकाणी तुम्हाला जवळ पडत असेल तो ॲड्रेस तुम्ही ऑफिसचा इथे टाकणार. आपला स्वतः इथे एअर ऑफिसर कमांडिंग 9 BRD एअरफोर्स, डंकिर्क लाईन्स 2 नगर रोड, पुणे, महाराष्ट्र, पिन 411014. आणि हे लिहिल्याच्या नंतर या बाजूला तुम्हाला तुमचा ॲड्रेस फ्रॉम म्हणून टाकायचं आहे, तुमचं नाव वगैरे, तुमचा डिटेल ॲड्रेस इथे टाका, कॉन्टॅक्ट नंबर टाका, पिन वगैरे टाका. ह्या जो इन्व्हॉल्व आहे त्या इन्व्हॉल्ववरती हे लिहायचं आहे. हे तुम्हाला लिहून सील केल्याच्या नंतर पोस्ट ऑफिस जे जवळचं आहे त्या पोस्ट ऑफिसला जायचं आहे. पोस्ट ऑफिस कार्यालयाला गेल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी अशा प्रकारचे अधिकारी असतात. आता तिथे तुम्ही गेलात तर डायरेक्टली ह्या बॉक्समध्ये ते नेऊन टाकायचं नाही, ते तसं पोहोचणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला प्रोसिजर आहे, आतमध्ये गेल्याच्या नंतर हे जे अधिकारी बसलेले असतात त्यांच्याकडे जे पार्सल सुविधा ज्यांच्याकडे असेल, कुरिअर सुविधा, त्या ऑफिसरकडे जायचं आहे. त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट, हे जे पाकिट आहे ते द्यायचं आहे, त्याचं ते वजन करतील, आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसं की रजिस्टर्ड पोस्ट आहे, स्पीड पोस्ट आहे, किंवा साधा पोस्ट आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने पोस्ट करायचं असेल त्या पद्धतीचा वापर करून त्या पद्धतीची फी भरून तुम्हाला पोस्ट करता येतं. तर रजिस्टर्ड पोस्ट जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याची जी पावती आहे, रिसिट वापस मिळते. तर त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं पोस्ट कार्ड जे त्याच्यावरती तुमचा ॲड्रेस लिहून या ज्या पाकिट आहेत त्या पाकिटसोबत अटॅच करून पाठवावं लागतं. म्हणजे जेव्हा हे जे पाकिट आहे ते ऑफिसला पोहोचेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं रिटर्न जे पत्र आहे ते तुम्हाला पोच पावती म्हणून मिळेल. आता या तिन्ही पद्धतीमध्ये सध्या ऑनलाईन जसं कम्युनिकेशनचे माध्यम वाढलेले, तर SMS च्या माध्यमातून माहिती मिळते आपल्याला. त्याची जशी ऑनलाईन रजिस्ट्री केल्या जाते कम्प्युटरवर या पार्सलची, तशी आपल्याला त्याचा मेसेज पण मिळतो, एक पावतीसुद्धा मिळते, आणि पुढे आपण त्या पावतीवर असलेल्या क्रमांकावरून याचं ट्रॅकिंगसुद्धा करू शकतो. या पद्धतीची पावती मिळेल तुम्हाला. ही पावती तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या रीतीने सांभाळून ठेवायची. तर या पद्धतीने आपण बघितलं की ऑफलाईन हा जो अर्ज आहे तो आपल्याला कसा भरायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. अग्निवीर वायू नॉन कॉम्बटंटची पात्रता पाहिली, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे पाहिले, ऑफलाईन अर्ज कसा भरावा ते पाहिले, पासपोर्ट फोटो कसा कसा असला पाहिजे, कसा काढायचा तो पाहिला, अर्ज कसा भरावा, कसा कुरिअर करावा, या संदर्भात आपली संपूर्ण माहिती आज आपण समजून घेतली. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद.